हा पेशंट आमच्याकडे किडनी फेल हा एक गंभीर आजार घेऊन येतो. ना अपघात ना अनुवांशिक आजार. कारण फक्त एकच, त्याची रोजची सवय, चुकीची सवय. सकाळी उशिरा उठतो, 9-9:30 वाजता मोबाईल स्क्रोल करत करत पडून राहतो, व्यायाम शून्य. सकाळी 5-6 वाजता शरीर स्वतः रिपेअर होत असतं, पण हा रोज 9-10 वाजता उठतो, ना प्राणायाम ना व्यायाम. दिवसाची सुरुवातच रोगाने. ऑफिसमध्ये 3-4 चहा होतात, वडापाव, मिसळ, पिझ्झा, बर्गर, रिकाम्या पोटी चहा, दिवसाला 3 ते 4 वेळा. आणि जेवणाच्या ऐवजी वडापाव, मिसळ, पिझ्झा, बर्गर. आयुर्वेदात यालाच म्हणतात आम निर्माण करणारी सवय. आणि हीच आम पुढे जाऊन बनते गॅस्ट्रिक अल्सर, कोलेस्ट्रॉल, ब्लॉकेजेस. तेवढंच नाही तर सिगारेट, तंबाखू, दारू पितो. रात्री 9:30 ते 10:30 मध्ये जेवतो आणि त्यात वरून व्यसन. रात्री 10 नंतर शरीराचा जठराग्नी कमी असतो, म्हणजे खाल्लेलं अन्न पचतच नाही. तेच पुढे जाऊन त्याच्यातूनच आम्लपित्त, फॅटी लिव्हर, किडनीवर ताण येणं, काही वर्षांनी मग ब्लड प्रेशर वाढतं, शुगर वाढते, हार्टचे ब्लॉकेजेस होतात, किडनी क्रिएटिनिन वाढलं आणि शेवटी मग डॉक्टर वाचवा अशी वेळ आली. रोग अचानक होत नाही, ते दररोजच्या चुकीच्या सवयींचा EMI असतात. लक्षात ठेवा, सकाळी लवकर उठा, रोज चालणं, व्यायाम करा, योगासन करा, चहा कमी करा, बंद करा, बाहेरचं बंद करा, व्यसन बंद करा, सूर्यास्तापूर्वी जेवण करा. आज बदललात तर उद्या हॉस्पिटल टळेल. शरीर साथ देतं, फक्त आपण त्याला साथ द्यायची असते. हा व्हिडिओ जर तुम्हाला पसंत आला तर सबस्क्राईब करा, कारण आरोग्य तुमच्या हातात आहे.